कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 पैकी 10 विधानसभेचे सदस्य महायुतीचे निवडून दिल्याबद्दल जिल्ह्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। खरं म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरला आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसच्या विद्यमान आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला। काँग्रेसच्या उमेदवार सौ मधुरमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली। मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला। कैलासवासी दिग्विजय खानविलकर माजी आरोग्यमंत्री यांच्या धर्मपत्नी व चिरंजीवांनी महायुतीला पाठिंबा दिला। आणि या राज्यामध्ये घडामोडी घडत असताना या ठिकाणी मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे 10 पैकी 10 उमेदवार निवडून येतील आणि मतदारांनी ते निवडून दिले त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे, खरं म्हणजे 38 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली असताना पहिल्या दिवसापासूनचा मी शिवसैनिक आहे। 2014 साली सत्ता आली त्यावेळी देखील शिवसेनेचे 6 आमदार या ठिकाणी निवडून आले असताना मी 28 वर्ष त्यावेळी काम करत होतो, पण विजय शिवतारेंसारख्या त्या ठिकाणी 5 वर्षापूर्वी आलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि माझ्यावर अन्याय झाला। खऱ्या अर्थानं काही वेळा पक्षाच्या पॉलिसी बनत असताना या वेळेला देखील मला खंत वाटते की मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकलं नाही, कारण 2022च्या घडामोडीमध्ये ज्यांनी आम्हाला साथ दिली होती त्यापैकी आमदार प्रकाश आंबेडकरांना ही संधी देणं क्रमप्राप्त होतं आणि पक्षाच्या पॉलिसीप्रमाणे पक्षाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे। त्यांना मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो। खऱ्या अर्थानं शिवसेनेची स्थापना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1986 साली झाली आणि ती कोल्हापूर शहरामधून त्याला कसं या ठिकाणी रोपटं लावलं आणि वटवृक्षामध्ये रूपांतर आज झालेलं आपल्याला दिसते। कोल्हापूर शहरातल्या चळवळींचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यामध्ये होतो आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक शिवसेनेसाठी अनेक वेळा अनेक गुन्हे घेऊन काम करत आहेत, काट्या खाल्ले आहेत, लाट्या खाल्लेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे। पण एक खंत मात्र निश्चितपणे या ठिकाणी माझ्या मनाला जाणवते की कोल्हापूर शहरातील शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आम्ही न्याय देऊ शकत नाही, कारण काही वेळेला पक्षाच्या पॉलिसी ठरतात त्याप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यावा लागतो। पण निश्चितपणे मला खात्री आहे की सन्माननीय वरिष्ठ सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे 2-2.5 वर्षानंतर परत एकदा मंत्रिमंडळांचा मध्ये फेरबदल होतील आणि त्यानंतर मग कोल्हापूर शहरातील शिवसैनिकांना आम्ही न्याय देऊ शकू। खऱ्या अर्थानं या गोष्टी येत राहतात। म्हणजे आज 38 वर्ष काम करून मला या ठिकाणी मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याबद्दल थोडी खंत देखील वाटते, नाही असं नाही, पण पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला मान्य करावं लागतं। खऱ्या अर्थानं आज मी 2019ला निवडणूक हारल्यानंतर देखील पक्षानं माझ्याकडं मंत्री दर्जाचं पद ठेवलं हे देखील माझ्या दृष्टीनं प्लस पॉईंट होता। आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माझे असणारे सौदार्याचे संबंध पाहून मी कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे। आज तर मी विधानसभा सदस्य म्हणून माझ्या मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिलेलं आहे, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानत असताना मी मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या वेळी जो प्रचार करत होतो तो पूर्ण सकारात्मक करत होतो आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा, कोल्हापूर शहराच्या विकासाबाबत मी बोलत होतो आणि त्यावर विश्वास ठेवून मतदारांनी मला आज मतदान केलेलं आहे। माझ्या विरोधकांनी अत्यंत खालच्या दर्जाची हीन पातळीची टीका माझ्यावर केली, त्यांना त्यांनी थारा दिला नाही आणि म्हणून मी जे शब्द या माझ्या मतदारसंघातील मतदारांना दिलेले आहेत पुढच्या काळामध्ये शहर विकासाचे असतील, जिल्हा विकासाचे असतील, त्यामध्ये प्रामुख्याने शहराची हद्दवाढ, खंडपीठ आहेच, या ठिकाणी थेट पाईपलाईन अजून पूर्ण झालेली नाही आहे, IT पार्कचा विषय आहे, कन्व्हेन्शन सेंटर आहे, फुटबॉलचं अकॅडमी आहे। कोल्हापूर शहराचा आणि जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे माझा प्रयत्न राहील की मुळात मी या 5 वर्षामध्ये कोल्हापूर शहर जिल्ह्यातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, अशी आपल्या माध्यमातून मी तमाम जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी ग्वाही देतो।